महिलांनी उद्योग क्षेत्रामध्ये किंवा महिलांनी स्वतः काहीतरी उद्योगधंदे करून पैसा कमवून फॅमिलीसाठी आणि स्वतःसाठी उभं राहणं फार गरजेचं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? स्वतः काम करत असताना तो त्यांचा कॉन्फिडन्स आहे तो त्यांना खूप चांगलं एक लाईफ देतो. महिलांना जे आजकाल जर नाही कमवत आहे तर ते सेफ नाही वाटत. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण कुणाकडे तरी मागायचं. एक वेगळं बिझनेस मॉडेल आपण आज या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांसमोर मांडणार आहोत. तर ते नेमकं काय आहे? म्हणजे पूर्वीचं जे मॉडेल होतं की असं घरगुती शिवा तर त्याच्यानी काही हे नाही होत. त्याच्यातून फक्त तुम्ही 100-200 रुपये शिलाई घेता आणि आयुष्यभर ते काम चालू आहे. पण आता तसं चालत नाही. नवीन स्किल शिकवणं खूप गरजेचं आहे. महिलांनी फॅशन इंडस्ट्रीमध्ये येणं कितपत गरजेचं वाटतं तुम्हाला? कारण हा ऍक्च्युली कपडे हा त्यांच्या आवडीचा विषय. बरोबर. दुसरी गोष्ट ह्या गोष्टीला कधीच मरण नाहीये. प्रत्येक घरामध्ये मशीन आहे. मग तुम्ही काय वेगळं शिकवणार आहात याच्यामध्ये, किंवा तुम्ही यंदा 1 स्टेप अहेड कसं घेऊन जाता? ब्लाऊज बरेच जण शिवतात किंवा ती जी पूर्वीची स्टाईल आहे शिवण्याची ती आता राहिलीच नाहीये. तुम्हाला जर नवीन जनरेशनला सर्व करायचंय त्यांच्या स्टाईल त्यांना वेगळी वेगळी द्यावी लागेल. रोज त्यांना नवीन दिलं पाहिजे. फॅशन इंडस्ट्री इतकी वास्ट वाढतीये. डिमांड इतकं जास्त आहे. तुम्ही जर बघितलं सध्या डिझायनिंग फील्डला खूप जास्त डिमांड आहे. हे कोर्सेस नेमके कोणाकोणासाठी आहेत? ज्या ऑलरेडी तर चित्रामध्ये डिझाईन बनवणं आणि ऍक्च्युली तुम्ही कापड बनवणं, ड्रेस बनवणं, कपडे बनवणं तर फरक आहे. साडी हा कॉन्सेप्ट आहे ना तो आतापर्यंत ना गेलेला आहे ना उलट तो वाढतोय. तुमच्याकडं लोकांनी काय यायला पाहिजे शिकण्यासाठी? बाहेर जे क्लासेस घेतात किती दिवसांचा असतो हा मास्टर कोर्स? 3 महिने. तर त्यांना मार्केटिंगच्या अशा काय टिप्स असतात, तुम्ही काय देता? इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली आणि तुमच्याकडे कस्टमर आले असं कधीच होत नाही. इन्व्हेस्टमेंट काय असते हा बिझनेस सुरू करताना? की जे तुम्ही इथं बनवणार आहे ती तुमची इन्व्हेस्टमेंटच आहे. आधी मुलगी किती दिवसामध्ये किती इन्कम तो जनरेट करू शकतो? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती पुन्हा एकदा सेजल मॅम आलेल्या आहेत. मागचा जो पॉडकास्ट आपण सेजल मॅम सोबत केला तो आरी वर्क विशेष होता. म्हणजे महिलांनी उद्योग क्षेत्रामध्ये यावं, महिलांनी 4 पैसे कमवावेत. आजच्या काळामध्ये जी काही महागाई वाढलेली आहे त्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांनीही एकत्र कमवणं आणि घरासाठी उभं राहणं फार गरजेचं असतं. आणि अशा काळामध्ये सेजल मॅमनी मागचा जो पॉडकास्ट ज्याच्यामध्ये खूप छान रिस्पॉन्स आपल्या सर्वांना मिळाला आणि त्यामुळे मला असं वाटतं कित्येक महिलांनी त्या कोर्स जॉईन करून स्वतःची लाईफ टर्न केली. आज असाच एक वेगळा पॉडकास्ट होणार आहे. एक वेगळी बिझनेस आयडिया ज्याला आपण म्हणू शकतो, महिलांसाठी, मुलींसाठी, प्रत्येकासाठी एक असणार आहे. आणि ती वेगळी बिझनेस आयडिया काय असेल, कशा पद्धतीने ती तुम्ही डेव्हलप करू शकता, कशी शिकू शकता, त्याच्यातून पैसे कसे कमवू शकता आणि स्वतःच्या फॅमिलीचं उत्थान कसं करून घेऊ शकता, हा सांगणारा आजचा पॉडकास्ट आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की पुन्हा एकदा मी स्वागत करतो सेजल मॅमचं आपल्या राजमंचावरती. थँक्यू. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा राजमंचावरती. कशा आहात? मस्त. बरं, जसं मी सांगितलं की महिलांनी उद्योग क्षेत्रामध्ये किंवा महिलांनी स्वतः काहीतरी उद्योगधंदे करून पैसा कमवून फॅमिलीसाठी आणि स्वतःसाठी उभं राहणं फार गरजेचं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, नक्कीच गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तो जो कॉन्फिडन्स आहे महिलांमध्ये. ज्या महिला काम करत नाही त्यांचं बरेच दिवस मनात त्यांच्या असं असतं की मला काही येत नाही, जरी त्या आधी काही शिकलेल्या असतील तरीही. तर तो स्वतः काम करत असताना तो त्यांचा कॉन्फिडन्स आहे तो त्यांना खूप चांगलं एक लाईफ देतो. कारण त्याच्यामध्ये त्यांचं ते फ्रेश राहतात. त्याच्यामध्ये त्यांना स्वतःची त्यांची तब्येत चांगली राहते आणि कुठंतरी माइंड चांगल्या ठिकाणी त्यांचं गुंतून राहतं. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर मग तो पैसा स्वतःच्या हातात असणं कधीही तो एक सेफ फील करतो. महिलांना जे आजकाल जर नाही कमवत आहे तर ते सेफ नाही वाटत. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण कुणाकडे तरी मागायचंय किंवा जर माझ्यावर अशी परिस्थिती वेगळी आली तर मी काय करू. तर तो जो आहे तो एक स्वतःला म्हणजे असं सेफ वाटतं. मला तरी असं वाटतं. त्याच्यामुळे तो पैशाचा कॉन्फिडन्स इतर कुठल्याही गोष्टीने येऊ शकतो. कुठल्याही गोष्टीने नाही येऊ शकत. डेफिनेटली नाही येऊ शकत. आणि तो जर स्वतः कमवलेला असेल तर तो ऑफकोर्स अगदीच स्वतःच्या मेहनतीनं पैसा कमवला त्याचा कॉन्फिडन्स अत्यंत वेगळा असतो. तुमचं स्वतःचं ॲप्रिक फॅशन इन्स्टिट्यूट आहे, बरोबर? त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फॅशनशी रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते वेगवेगळे आपण रन करतो. त्याच्यातूनच आपण आरी वर्क मागचा जो पॉडकास्ट केला तो खूप छान झाला. आज आपल्याला काय होतं की जसं आपण आरी वर्कचं सांगितलं तसं एक वेगळं बिझनेस मॉडेल आपण आज या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांसमोर मांडणार आहोत. तर ते नेमकं काय आहे?
ओके. ॲक्च्युअली काय आहे, आपण जर बघितलं हम्म. तर घरामध्ये पूर्वीचं एक असं हे होतं की प्रत्येक घरात शिलाई मशीन असायची. बरोबर. म्हणजे ते भले त्यांना काही येऊ नये, पण ते छोट्या छोट्या गोष्टी स्टिच करण्यासाठी, बनवण्यासाठी शिलाई मशीनचा वापर करायचे. आणि पूर्वी ज्या महिला आहेत त्या काहीही करून थोडं घरी स्टिच करायच्या. आणि नंतर ते मुलींनाही सांगतात की थोडंसं स्टिचिंगला शिव. जसं आपण म्हणतो थोडी रांगोळी शिका, थोडं मेहंदी शिका, तसं म्हणायचं की थोडं शिवायलाही शिक. पण आता आजकालच्या मुली तशा हे नाही शिकत आहेत. पण हे जे आहे हे स्टिचिंग करून, आणि म्हणायचे मग पूर्वी कसं व्हायचं, शिलाई करून हे कमवलं, शिलाई करून. पण आता ते तसं राहिलेलं नाहीये. ह्याच्यातून खूप चांगलं तुम्ही इन्कम करू शकता आणि खूप चांगलं पण त्यासाठी स्किल येणं तुम्हाला गरजेचं आहे. स्किल असणं. कारण काय आहे, आत्ताची जनरेशन जी आहे, जे कपडे घालणार आहेत, त्यांना त्यांची जर गरज बघितली तर त्यांना छान राहायचंय, छान फोटो काढायचे आहेत, स्टेटसला ठेवायचे आहेत, मग त्यांना छान दिसायचंय, त्यासाठी त्यांना कपडे छान घालायचे आणि त्यासाठी ते काहीही करू शकतात. म्हणजे आणि स्वतः ते कमवतात सुद्धा, त्याच्यामुळे तेवढे खर्च करायला पण तयार आहेत. पण त्यांना जे हवंय ते पुरवणारे आपण जर असू तर ते चांगलंच दिलं पाहिजे त्यांना. तर ते चांगलं देण्यासाठी चांगलं स्किल येणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे पूर्वीचं जे मॉड्यूल होतं की असं घरगुती शिवा, तर त्याच्यानी काही हे नाही होत. त्याच्यातून फक्त तुम्ही 100-200 रुपये शिलाई घेता आणि आयुष्यभर ते काम चालू आहे. पण आता तसं चालत नाही. तर त्याच्यामुळे त्यांना ह्या नवीन ह्याच्याकडे नेणं खूप गरजेचं आहे. नवीन स्किल शिकवणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यातून त्यांचं इन्कम अगदी तिप्पट होऊ शकतो. विशेष म्हणजे काय होतं, महिलांनी फॅशन इंडस्ट्रीमध्ये येणं कितपत गरजेचं वाटतं तुम्हाला? महिलांनी फॅशन इंडस्ट्रीमध्ये येणं गरजेचं वाटतं. कारण काय आहे, कारण हा ऍक्च्युली कपडे हा त्यांच्या आवडीचा विषय. दुसरी गोष्ट, ह्या गोष्टीला कधीच मरण नाहीये. आपण जसं म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा हे आहे, पण कपडे म्हणजे कधीच मरण नाहीये. वस्त्र त्यातच आलं. त्याच्यामुळे कपडे याला कधीच हे नाहीये. त्यांचा लाईफ टाईम हे चांगला बिझनेस कंटिन्यू चालू शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं की हे इंडस्ट्री, आणि त्यांचं माइंड खूप छान राहतं. का? कारण रोज काहीतरी नवीन बनवायचंय, मग ते स्किल वापरून नवीन बनवू शकतात, नवीन डिझाईन तयार करणं, हे करणं. असं नाही की रोज एकच बनवलं, एकच हे केलं. त्याच्यामुळे महिलांनी ह्याच्यामध्ये यावं. त्यांचे आरोग्य पण चांगलं राहतं, माइंड चांगलं राहतं. एका महिलेशी 4 महिलांना बोलता येतं, गप्पा मारता येतात. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी त्यांच्या इथे फुलफिल होतात असं मला वाटतं, आणि त्या आनंदी राहू शकतात. बरोबर. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने आनंदी राहणं सगळ्यात मोटिव्ह हा असला पाहिजे की तुम्ही तुमच्या कामातून, तुम्ही तुमच्या दिवसाच्या रुटीनमधून तुम्हाला स्वतःला आनंदी राहता आलं पाहिजे. तर तुम्ही आयुष्याचं हे आयुष्यात पुढे जाऊ येस. बरोबर. तुम्ही जर प्रोफेशनली काम करत असाल तर तो कॉन्फिडन्स, आणि तसेच तुमच्या आजूबाजूला तसंच वातावरण तयार होतं. तुमच्या 4 महिलांशी ओळख होती, तुम्ही गप्पा तशाच मारता, लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने बघायला लागतात, ओळखायला लागतात, आणि त्याच्यामुळे तुम्ही आनंदी राहता, तुमची तब्येत चांगली राहते. आणि एक महिला जर आनंदी असेल, तिची तब्येत चांगली असेल, तर अख्खं कुटुंब चांगलं राहतं. खरं. खूप छान. जसं तुम्ही आता सांगितलं की प्रत्येक घरामध्ये पहिले मशीन होते कपडे शिवण्याची, स्टिचिंग शिकवली जायची, म्हणजे विणकाम, भरतकाम, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत मुलीला, पहिल्या काळात तरी होतं. आणि आजकाल थोडंसं मुली काय स्वतःच्या मनाच्या स्वतंत्र आहेत, आणि ते चांगली गोष्ट, इंडिपेंडंट आहेत. त्यांना काय शिकायचं काय नाही हे त्यांनी गरजेचं आहे. परंतु बऱ्याच घरामध्ये जशा मशीन आहेत ना, तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास खूप लोक असे आहेत जे घरच्या घरी त्यांचे ब्लाउजेस वगैरे शिवतात, म्हणजे घरापुरतं म्हणा किंवा आजूबाजूच्यांचं पुरतं म्हणा. तर ते ब्लाऊज तर शिवतच आहेत, प्रत्येक घरामध्ये मशीन आहे. मग तुम्ही काय वेगळं शिकवणार आहात याच्यामध्ये, किंवा तुम्ही यांना 1 स्टेप अहेड कसं घेऊन जाता? ब्लाऊज बरेच जण शिवतात, किंवा ती जी पूर्वीची स्टाईल आहे शिवण्याची ती आता राहिलीच नाहीये. ती लोप पावत चालली. जोपर्यंत जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडाल तेवढं तुम्ही लॉंग टर्म बिझनेस करू शकता. कारण बऱ्याच गोष्टी ज्या पूर्वी महिला घालायच्या अगदी सिंपल असायचं, तुम्ही गोलगळे घाला आणि हे करा आणि एवढंच हे असायचं. आणि तुम्ही जर तीच पद्धत वापरताय तर तुमच्याकडे तसेच महिला येतील, आणि ते जुनं आता होत चाललेलं आहे, म्हणजे ते गेलेलंच आहे, ऑलरेडी गेलेलं आहे. जर तुम्ही नवीन लवकर नाही शिकलं तर तुम्ही कसं स्वतःचं हे करणार? बरोबर. त्याच्यामुळं काय आहे, नवीन स्किल येणं खूप गरजेचं आहे ह्याच्यासाठी. नवीन जनरेशनला सर्व कसं करणार? तुम्हाला जर नवीन जनरेशनला सर्व करायचंय, त्यांच्या स्टाईल त्यांना वेगळी द्यावी लागेल, रोज त्यांना नवीन दिलं पाहिजे, तर ते खुश होतील, आणि तर ते तुम्हाला पैसेही देतील. त्याचा मोबदला तुम्हाला व्यवस्थित, तुम्ही जसं काम करता तसे पैसे मिळतात. तुम्ही जर काम जुन्या स्टाईलने करता आणि म्हणताय की मला 200 रुपये मिळतात, तर त्यात काहीच हे नाहीये, तुम्हाला तेवढेच मिळणार आहेत. नवीन काहीतरी करणं अत्यंत आता काळाची गरज आहे ती. फॅशन इंडस्ट्री
फॅशन इंडस्ट्री इतकी व्हास्ट वाढतीये, डिमांड इतकं जास्त आहे. तुम्ही जर बघितलं सध्या डिझायनिंग फील्डला खूप जास्त डिमांड आहे, ही खूप वाढतीये. म्हणजे जवळजवळ तुम्ही बघितलं इंजिनिअरिंगच्या लोकांना असं आपण म्हणतो की किती इंजिनियर बाहेर पडतात, किती इंजिनियर. आणि आता इकडे कल इतका वाढलाय, प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन क्षेत्रामध्ये तुम्हाला ते वाढलेलं दिसेल. आणि त्याच्यामुळे महिला ज्या नवीन तयार होत आहेत, मुलीही फॅशन डिझायनिंगला जात आहेत, हे होत आहेत. तर त्याच्यामुळे आणि चॉईस चेंज झालाय, सगळ्यांना नवीन पाहिजेल आहे. तुम्ही द्या ना तसं, बरोबर. आणि तशी देण्याची तयारी ठेवा. आणि त्यासाठी थोडं शिकावं लागलं तर शिका, चांगलं शिका, चांगला इन्कम कमवा, चांगले लोक हे करा. हे कोर्सेस नेमके कोणाकोणासाठी आहेत, म्हणजे जर प्रेक्षकांसाठी सांगायचं झालं तर? ओके, सगळ्यात महत्वाचं, बरेच वेळेस 10वी होती. 10वी झाल्यानंतर काय करायचं, आपण एक नॉर्मल जे आहे 10वी झाली, मग 12वी झाली, सगळेच लोक ह्या साईडला जात नाहीत की आपण नीटची एक्झाम द्या, इंजिनिअरिंग करा. आणि बरेच लोक म्हणतात की आता आजकाल तेवढं राहिलं पण नाहीये, सगळे इंजिनिअरिंग इतके बाजार झालंय. मग बरेच लोक म्हणतात की मला नवीन फील्ड हवी आहे, नवीन ठिकाणी हे करायचंय. मग 11वी 12वी करतायत, मग ग्रॅज्युएशन, एक डिग्री हवी आहे, ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचंय. मग तुम्ही कॉमर्स साईडला जाता, सायन्सला जाता, आर्ट जाता, पण पुढं काय करायचं ह्याचं माहिती नाहीये. ज्यांना खरोखर बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, त्या 10वी झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडे मुली आहेत की ज्या शिकायला येतात, ज्या कॉलेज करत 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 ह्याच्यामध्ये उलट त्यांनी खूप लवकर त्यांचा बिझनेस सेट केला. क्लिअर असतात, क्लिअर असतात. म्हणजे हे मी डिग्रीसाठी करतेय, पण ऍक्च्युली मला ह्याच्यातच काम करायचंय, असे खूप मुली आहेत. मग तसं 10वी झाली, 12वी बऱ्याच मुलींना तसं असतं की घरचे सांगतात की काहीतरी डिग्री पाहिजे आपल्याकडे. काहीतरी डिग्री पाहिजेच आहे, कारण डिग्री तुम्हाला पुढं न्यायला. आणि सगळ्यात महत्वाचं मुलींच्या बाबतीत असं होतं, घरच्यांचं किती शिकली आहे, लग्न किती शिकली आहे, मग लग्न केल्यानंतर एक चांगलं हे मिळावं, त्यासाठी तर कंपल्सरी डिग्री हवीच आहे. तर असे बरेच मुली आहेत ज्या आपल्याकडे शिकतात, ज्या ऑलरेडी 11वी 12वी बीकॉम ग्रॅज्युएट हे फील्ड करतायत, आणि त्या पण मुली शिकतात. आणि फॅशन डिझायनिंग 4 वर्ष करून सुद्धा आपल्याकडे शिकायला येतात. फॅशन डिझायनिंग करून? येस. का बरं? कारण असे, आपली जी शिक्षण पद्धती जी आहे, तर तुम्हाला माहिती आहे, जे आपण पुस्तकी ज्ञान घेतो, जे कॉलेजमध्ये शिकतो, आणि ऍक्च्युअलमध्ये जे तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला बिझनेस करण्यासाठी जे लागतं ते नाही मिळत. त्याच्यामुळे म्हणजे बाकी जसं डॉक्टर, इंजिनियर, ॲडव्होकेट या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये जसं आहे, हे फॅशन इंडस्ट्रीमध्ये पण तसंच आहे, पुस्तकी नॉलेज असतं तिथं पण. म्हणजे काय, मी तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये कसे 2 वेगळे हे आहेत. फॅशन डिझायनिंगचे जे टॉपचे कॉलेजेस, म्हणजे जसं आपण निफ्ट म्हणतो, किंवा मोठे NIDचे कॉलेजेस जे आहेत, जे डिझायनिंगचे आहेत ते एक वेगळ्या लेवलवरती आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर जे फॅशन डिझायनिंगचे कॉलेजेस आहेत, जे 3-3, 4-4 वर्ष तुमच्याकडे डिग्री होती, पण जे टॉपच्या कॉलेजेस आहेत त्यांना खूप वेगळ्या ठिकाणी काम करायला मिळतं. म्हणजे मोठ्या डिझायनर्सकडे काम करायला मिळतं, तिथं ते एक्सपिरियन्स घेऊ शकतात आणि काम करू शकतात. पण जे बाकीचे आहेत, सिलेबस दोन्हीकडे बघितलं तर तुम्हाला डिझायनिंगवरती जास्त फोकस दिला जातो. म्हणजे तुम्ही स्केचिंग 4 वर्ष तुम्ही स्केचिंगवरती इतका फोकस दिला जातो. आणि मग कपड्याचं नॉलेज येतं, थोडं टेक्स्टाईलचं नॉलेज येतं, ह्या बाकीच्या गोष्टी. मग तिथे शोज होतात, हे होतात, तेही ते बाहेरून कपडे बनवून घेतात, स्वतः नाही बनवत. कारण मी स्वतः फॅशन डिझायनिंग केलंय, त्याच्यामुळे मला माहिती आहे. मग हे बाकीच्या कॉलेजमधले जेव्हा बाहेर पडतात आणि जॉब शोधतात, मग जॉब शोधतात तेव्हा त्यांना पहिले तेच विचारलं जातं की तुम्हाला येतं काय. मग ते त्यांचं पोर्टफोलिओ दाखवतात एवढा मोठा, मग तिथं सगळं स्केचिंगच दिसतं. पण ऍक्च्युली तुम्ही जे स्केच करता ते तुम्ही ड्रेस बनवता येतात का? मग ते बनवता जर येत नाहीयेत, मग मला बनवता येत नाहीयेत, मग तुम्ही मग म्हणतात की मी माणसाला ठेवेल, हे करेल. पण जेव्हा असं कळतं की तो एखादा माणूस, म्हणजे तो मास्टर असेल, किंवा तो ठेवण्याची वेळ येते, पण तो ठेवल्यानंतर कस्टमर आपण हँडल करतो आणि तो वेगळा माणूस बनवणार आहे, त्याच्यामधले आपण आहे. पण त्याच्यामधलं जर नॉलेजच नसेल तर तुम्ही कसं माणसं तरी हँडल कराल? खूप छान. तुम्हाला जर ह्याचं नॉलेजच नाहीये, तुम्ही जे डिझाईन बनवता, फक्त चित्रामध्ये डिझाईन बनवणं आणि ऍक्च्युली तुम्ही कापड बनवणं, ड्रेस बनवणं, कपडे बनवणं, तर फरक आहे. तर त्याचं टेक्निकली नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामुळे आपल्याकडे फॅशन डिझायनर पण आहेत जे केलेले आहेत आणि जे शिकतात, ते शिकतात. कारण हे फील्ड असं आहे, हे फील्ड म्हणजे सपोज जॉबपेक्षा जास्त बिझनेसकडे नेणार आहे. बरोबर. बिझनेसकडे नेणार आहे, सगळ्यांना बुटीक टाकायचंय, तर असे लोक जे आहेत ते याच्यामध्ये येतात, जे स्वतःचं स्किल वाढवतात आणि उत्तम बिझनेस करतात.
इथे आत्ता जसं तुम्ही बोलता बोलता ना मला 2 गॅप दिसले. हम्म. एक तर असं तुम्ही सांगितलं की फॅशन डिझायनिंग करून आलेली मुलं मुली तुमच्याकडे शिकायला येतात, हो. कारण प्रॅक्टिकल त्यांना एक्सपिरियन्स जो आहे तो तिथे आलेला नसतो. हा. दुसरीकडे जे अगदी गावात किंवा रिमोट एरियामध्ये पुणे मुंबईसारख्या ठिकाणच्या सुद्धा रिमोट एरियाजमध्ये काही महिला आहेत, हम्म. त्या खूप जे चाललेलं आहे तशा पद्धतीचे ब्लाऊज शिवतात. हम्म. म्हणजे फॅशन इंडस्ट्रीकडून रिटर्न तुमच्याकडे आलेले आणि इकडे थोडं घरगुती कामं करून थोडे अपग्रेड होऊ शकणारे असे दोन्हीही लोक आपल्याकडे येऊ शकतात. हो. बरोबर. याच्यामध्ये आता समजा काही मुली आहेत, आता आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अशा ठिकाणी ग्रॅज्युएट वगैरे झालेले आहेत, परंतु जॉब तर नाही आहेत. नाही. बऱ्याच आता जसं सांगितलं की काही मुली फार क्लिअर आहेत हम्म. की 10वी झाली, मला फक्त डिग्री मिळावी म्हणून शिकायचं आहे, मला करिअर तर याच्यामध्येच Yes. करायचं आहे. परंतु असे सुद्धा काही लोक आहेत जे डिग्री घेतली आहे, आता त्यांना जॉब लागत नाही. हो. आणि मग आता जसं काय एंटरप्रेन्योरियल एरा ज्याला म्हणतो आपण सध्या सुरू आहे, त्याच्यात मला स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करायचा, असे सुद्धा लोक येऊ शकतात. मग मी तुम्हाला सांगते, म्हणून तर आहे ना आपल्याकडे इंजिनियर सुद्धा आलेले आहेत जे हे करतात. का बरं. करतायत? कारण जॉब त्यांना एक लेवलवरती जॉबमध्ये सॅटिस्फॅक्शन नाही भेटत आहे. हम्म. आणि जॉबची थोडी मनात आता अलीकडे भीती पण वाटते की जॉब कधी जातील किंवा हो. काय होईल ते सांगता येत नाही. आणि एक स्वतःचं काहीतरी आपल्याकडे असावं हम्म. ज्यांनी आपण बिझनेस चालू. आणि स्टार्टरचं एक खूप जास्त हे की मला स्वतःचं उभं राहायचंय. आणि तुम्ही जर बघितलं वाढत्या ह्याच्यामध्ये महिला बिझनेसमध्ये खूप उतरतायत, हम्म. खूप जास्त उतरतायत आणि स्वतःचं खूप चांगलं काम करतायत. कारण महिलांमध्ये कसं आहे, मल्टीटास्किंग खूप चांगलं होतं, अगदी पूर्वीपासून आहे. आणि ते बरोबर. आतापर्यंत तुम्ही बघितलं, एकीकडे ते मुलांना हे करतील, एकीकडे घर हे करतील, स्वतःचं काम पण करतील. मल्टीटास्किंग त्यांच्यामध्ये भयंकर असतं, म्हणजे ते सगळीकडे लक्ष वेळोवेळी व्यवस्थित देऊ शकतात. बरोबर. तर तोच जे आहे ते त्यांना बिझनेसमध्ये वापरायचं आहे आणि ते बिझनेस चांगलं करू शकतात. त्याच्यामुळे सगळ्या फील्डवरचे येतात. हम्म. आणि तुम्ही जे आता बोललात की तो गॅप आहे, हम्म. आता आमच्याकडेच एक मी तुम्हाला सांगते, फॅशन डिझायनिंग केलेल्या 2 मुली होत्या. हम्म. आणि ज्या आहेत त्या आमच्या थोड्या सिनियर, म्हणजे आमच्याकडे क्लास केलेल्या 2 सिनियर होत्या. हम्म. तर त्या सिनियर ज्या आहेत त्याच मला बोलल्या की मॅडम, ह्यांनी 4 वर्ष शिकलेत पण ह्यांच्यापेक्षा काम आम्ही चांगलं करतोय आणि आम्ही इन्कम पण चांगला, ऑलरेडी आम्ही इन्कम चांगला करतोय आणि ह्यांच्यापेक्षा आम्ही काम चांगलं करतोय. तर असं का मग तिकडे का नाही शिकवत? म्हटलं आपण तो सिलेबस आता आपण बदलू नाही शकत. त्यांचं जे आहे कॉलेजमध्ये जे शिकवण्याची जी पूर्वीपासून आहेत ती खूप जास्त हे झालेली आहे, अजून चेंज नाही झाली. तर ते आपण त्याच्यामध्ये नाही पडत आहे. पण ज्या मुलींना शिकायचं ते आपल्याकडे येऊन शिकतात आणि बिझनेस हे करतात. जॉईन करतात. किती दिवस लागतात हे सगळं शिकायला? म्हणजे पहिले 3 तर ह्या महिने. ब्लाऊज मेकिंग कोर्स आहे, म्हणजे स्पेशली ब्लाऊज आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण स्पेशली ब्लाऊज आहे. कारण ब्लाऊजच का हेही मी तुम्हाला सांगते. बरं. हो. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता रेडीमेड पण कपडे भरपूर मिळतात. हम्म. तुम्ही इंडियन घ्या, वेस्टर्न घ्या, सगळ्या प्रकारचे मिळतात. साडी हा कॉन्सेप्ट आहे ना, तो आतापर्यंत ना गेलेला आहे ना, उलट तो वाढतोय दिवसेंदिवस. हो. तुम्ही एखादं फंक्शन आलं तर जास्त वाढतोय तो, वेगवेगळ्या स्टाईलचं येईल. त्याच्यामुळे काय आहे, आणि त्याच्यावरती जे ब्लाऊज लागणार आहे ते कंपल्सरी तुम्ही शिवूनच घेतात. प्रत्येकाच्या बॉडी बरोबर. फिटिंग नुसार, बॉडी स्ट्रक्चर प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे, त्याच्यानुसार तो बनवला जातो. मग त्याच्यामध्ये आता खूप व्हरायटी आली, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही किती स्टिच करता ते जास्त. म्हणूनच हे स्किल शिकवण्याची आम्हाला गरज पडली, बर. की त्याच्यामध्ये इतके व्हरायटी आली. तुम्ही ब्लाऊज कसं घालता, आणि आजकाल असे खूप जण म्हणतात साडी सिंपल असेल तर चालेल, ब्लाऊज जर छान असेल तरच तो दिसायला एक गेटअप वेगळा येतो. तर हे ज्याच्यामुळे जे आहे ना, की ब्लाऊज मास्टर कोर्स हा त्यासाठी इंडस्ट्री पण वाढताना दिसते. इंडस्ट्री पण वाढताना दिसते. तुम्ही रेडीमेड गार्मेंट्स भरपूर बाहेर मिळतात, पण हे नाही भेटत. आणि जे कायम, आणि याच्यामध्ये का चांगला बिझनेस होऊ शकतो, कारण हे कायम गरजेचं आहे, कायम लागणार आहे, रोज उठून लागणार आहे. म्हणून साधा असेल किंवा एखादा भारी असेल, पण रोज तुम्हाला हे लागणारच आहे. आणि मला नाही वाटत की साडी ही कधी हे होणार आहे, म्हणजे तिची फॅशनच कधी जाणार आहे. ती वेगवेगळ्या रूपाने परत फिरून फिरून येते, पण ती येणारच आहे. जिथे साडी येईल तिथे ब्लाऊज आहे, तिथे ब्लाऊज आहे. हा. मला असं वाटतं की, परंतु आता आपण प्रेक्षक बघत असतात, त्यांच्या मनात प्रश्न उठत असतात. तेच प्रश्न मला विचारणं फार गरजेचं वाटतं, की जसं ब्लाऊज शिवणं किंवा हे जे काही तुम्ही स्किल शिकवता, तर ती खूप लोक शिकवत असतील. म्हणजे एक होतं ना की माझा प्रश्न, किंवा तुम्ही कोर्सेस घेता, आता पुढे कोर्सेसची सगळीच माहिती आपण घेऊयात, परंतु तुम्ही काय वेगळं शिकवता किंवा तुमच्याकडं लोकांनी काय यायला पाहिजे शिकण्यासाठी? हे काय यायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं जे आहे ते बेसिक जे आहे, बेसिकवरती काम नाही केलेलं आहे. म्हणजे जे मला असं दिसतं त्याच्यामधला जो हे आहे, बाहेर जे क्लासेस घेतात किंवा क्लासेस जे चालतात,
पूर्वीचं पॅटर्न अजून गेलेला नाहीये. पूर्वी जे असायचे की म्हणजे गळे वेगवेगळे, गोल शिकवलं, हे शिकवलं आणि जे तुम्ही 4 टक्स झालं त्यातले जे प्रकार आहेत, 4 टक्स झालं, 1 डॉट झालं किंवा कटोरी, प्रिन्सेस कट, इथंपर्यंत जे आहे ना, इथंपर्यंत ते, आणि त्याच्यात तो टेक्निकली चेंज नाही केलाय तो त्यांनी, म्हणून मला असं वाटतं. आणि आपण जे आहे ते पूर्ण बेसिकवरती, म्हणजे मला ब्लाऊज स्टार्ट करायलाच आहे ना 2-2.5 आठवडे लागतात. जे बाहेर ब्लाऊज शिकवायला आहे ना, गेलं की ब्लाऊजमध्ये हात घातला की हां हे कटिंग करा आणि असं शिवा. पण आपण स्टुडंटला असं तयार करतो, हा मास्टर कोर्स आहे. हा मास्टर कोर्स पूर्ण झाल्यानंतर एखादा मार्केटमध्ये नवीन आला, त्याच्यानंतर आणखीन पॅटर्न रोज येत राहते, बरोबर, फॅशन चेंज त्याचं चेंज होते. तर एखादा मार्केटमध्ये नवीन आला तर ते स्वतः डिझाईन करू शकतात. त्यांना परत शिकण्याची गरज नाही पडत. आणि सेम असंच आहे की बाहेर कोर्स करतात, हा मला 4 आले पण पुढचं नाही येत आहे ना, मग कस्टमर विचारतात हे नाही येत का, ते नाही येत का, तर हे नाही येत आम्हाला म्हणायला कसं तरी वाटतं, म्हणून आम्हाला तर नवीन शिकायचे. पण आपण असं शिकवतो की तुम्ही स्वतः डिझाईन करा, तुम्ही स्वतः त्याचं बनवा. कन्स्ट्रक्शन ब्लाऊजचं जे आहे, आम्ही कन्स्ट्रक्शनच म्हणतो, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं, काय करायचं, नवीन जो पॅटर्न येईल तर तुम्ही स्वतः बनवा आणि तुम्ही तेवढे तयार होता. किती दिवसांचा असतो हा मास्टर कोर्स? 3 महिने. 3 महिने. येस. ओके. 3 महिन्यामध्ये पूर्ण रेडी, म्हणजे पूर्ण रेडी होऊ शकतात, म्हणजे मुली आहेत वगैरे. ठीक आहे. 3 महिन्यांचा कोर्स आहे. आणि मग कसे स्वरूप आहे याचं? ऑनलाईन शिकलं पाहिजे, ऑफलाईन शिकलं पाहिजे की? 3 महिन्यामध्ये आपण ऑनलाईन, ऑफलाईन तुम्ही कसंही शिका. दोन्हीमध्ये सिलेबस तुमचा सेम राहणार आहे. दोन्हीमध्ये शिकवण्याची पद्धत एकदम सेम राहणार आहे. दोन्हीमध्ये तुम्हाला बिझनेसचं नॉलेज मिळणार आहे. म्हणजे काय, कोर्स आहे बघा, शिकवायला बरेच जण म्हणतात आपण हे क्लास केला, तो क्लास केला, तो क्लास केला, पण नुसतं क्लास करून उपयोग नाहीये, नुसतं शिकून पण उपयोग नाहीये. शिकल्यानंतर पुढे तुम्ही मग ऑर्डर कशी घेणार? ठीक आहे, तुम्ही खूप जास्त भारी करता, तुम्ही वेस्टर्न पण ब्लाऊज शिवता, पण त्याचे कस्टमर तुम्हाला कसे भेटतील? मग तुम्ही त्याचा चार्ज कसा करायचा आहे? तुम्ही क्लायंटशी मग बोलायचं कसं आहे? तुम्ही त्यांना डिझाईन सजेस्ट कसं करायचं आहे? तुम्ही त्यांना ड्रॉइंग करून कसं दाखवाल? तो कुठेही तुम्ही डिझायनर नाही आहे हा फील तुम्हाला नाही येणार आमच्या स्टुडंटकडे. मग त्यांची हळूहळू ओळख आपोआपच कस्टमरकडून, त्यांच्याच कस्टमरकडून डिझायनर, माझी डिझायनर असं करून देत, हे मला स्टुडंटनी सांगितलेलं आहे. मग हा जो गॅप आहे, टेलर पासून डिझायनर पर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण करून देतो. बरं. आणि तो 3 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये पूर्ण होतो. काय होतं की बरेच 2 प्रकारचे लोक असतात. एक तर ते त्यांच्या कामामध्ये फार मास्टर असतात, आणि दुसरी गोष्ट काही लोक फक्त मार्केटिंगमध्ये मास्टर असतात. मार्केटिंगमध्ये लेडीज थोड्याशा, म्हणजे आता ज्या मुली शिकतील वगैरे, त्या बाहेर येतील, तर त्यांना मार्केटिंगच्या अशा काय टिप्स असतात, तुम्ही काय देता, म्हणजे की त्यांनी म्हणजे कस्टमर त्यांच्याकडे आले पाहिजेत आणि त्यांनी ऍड कशा करून घेता, की तुम्ही त्यांना काही कामं देण्याचा प्रयत्न? पहिली गोष्ट, मला असं वाटत नाही आजकाल जे खूप हे झाले, मार्केटिंग म्हणजे फक्त इंस्टाग्रामवर पोस्ट टाका आणि या. म्हणजे इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली आणि तुमच्याकडे कस्टमर आले असं कधीच होत नाही. तुम्ही कोणालाही विचारा जे रेग्युलर, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं. पहिली गोष्ट तर आपण स्टेप बाय स्टेप, तुम्ही घरातूनच आपण हे करू. तुम्हाला पहिली गोष्ट, मी तुम्हाला म्हणतच नाही तुम्ही बुटीक टाका, आपल्या स्टुडंटना पहिल्यांदा म्हणतच नाही बुटीक टाका. पहिले तुम्हाला कस्टमर बेस गोळा करायचा आहे. मग तो कस्टमर बेस तुम्हाला गोळा करताना, आता आज तुमच्याकडे 4 आहेत कस्टमर, सपोज 4 आहेत, तर 4चे 8 कसे होतील, 8चे 16 कसे होईल, ते सगळे आपण क्लासमध्ये सांगतो. आणि त्या कस्टमरशी मग बोलायचं कसं आहे तुमच्यापर्यंत, म्हणजे फक्त तुम्ही हे स्टिच करून देता का, तर हो, मग रेट सांगा, हे ते ह्याच्यात पडायचंच नाहीये. पहिली गोष्ट तर त्यांना समोर बोलवा, तुम्ही जे काम केलं ते काम दाखवा, त्या कामातून तुमची ओळख वेगळी निर्माण होईल आणि त्यांना कॉन्फिडन्स येईल. कारण आपण क्लासमध्ये जे काम करून घेतो, जे 16 पीस आपण क्लासमध्ये बनवतो, त्यांनीच तुमचे कस्टमर अट्रॅक्ट होऊन जातील. म्हणजे त्यांचं दुकानच सेट होतं तिथं. ऍक्च्युली क्लासमध्ये जे आपण काय बनवतो ते त्यांनी जर लावले घरात किंवा हे केले तर त्यांचं दुकानच सेट होतं. मग एक स्टुडंट माझी बोलली की माझ्याकडे आहेत असे, माझ्या ओळखीचे आहेत किंवा आमच्या सोसायटीत असे आहेत की जे मला विचारतात. मग त्यांना मी काय सांगितलं, एक काम करा, जसं तुम्ही सोसायटीतल्या एक 10-12 लेडीज आहेत किंवा हे असे ग्रुप बनवा, एक 2-3 ग्रुप ना, थोडं हे करून तुम्ही काय करा, घरी बोलवा. एक छोटा आपण गेट टुगेदर जसं करतो तसं घरी बोलवा आणि त्यांना तुम्ही काय काम करता हे इंट्रोड्यूस करा. इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याच्यातून 10 जर असेल, तुम्हाला सपोज 3 क्लायंट भेटले, असे तुम्ही 2-3 हे करा. असं हळूहळू स्टेप बाय स्टेप बिझनेस वाढवला तरच तो वाढतो. आणि नंतर तुम्ही इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन करा. त्याच्याने जेव्हा तुमच्याकडे थोडे कस्टमर असेल आणि तुम्ही इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन करता, आपोआपच तुमच्या लक्षात येईल की आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे.
आपल्याला पण एक कॉन्फिडन्स पाहिजे ना. हा, इवन आपण असं सांगतो की तुमच्याकडे एक बाई कामाला कधी आली पाहिजे. हम्म. शेवटी तुमचे 2 हात आहेत, 2 हाताने तुम्ही किती स्टिच करणार? हम्म. तुमची कपॅसिटी महिन्याची किती आहे तेवढे तुम्ही स्टिच करताय आणि तुमच्याकडे क्लायंट वाढतायत. हम्म. मग तुम्ही ते पुढची स्टेप तुमची काय असली पाहिजे, त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असली पाहिजे, तुम्ही बुटीक कधी तुमचं स्वतःचं ओपन केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला रेंटचं टेन्शन नाही येणार. म्हणजे जसं आता तुम्ही बुटीक घ्यायचं म्हणताय, लगेचच शिकून झालंय तर बुटीक घ्यायचंय, बुटीक मी घेते, भाड्याने घेते, मग खर्च. चालवते, हा खर्च, तुम्हाला ते टेन्शन पण नाही आलं पाहिजे. आधी कस्टमर बेस गोळा करा. बरोबर. हा, हे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपण स्टुडंटना शिकवतो. हम्म. किती खर्च येतो या सगळ्यांसाठी? पहिले तर आपण 3 महिन्याचा जो कोर्स आहे हम्म. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की घरातली मशीन चालू शकते का, तोही माझा प्रश्न आहे. आणि बाकीची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, कुठलाही बिझनेस छोटेखानी जरी सुरू करायचा झाला तरी त्याला एक इन्व्हेस्टमेंट असते. हम्म. तर ती इन्व्हेस्टमेंट काय असते हा बिझनेस सुरू करताना? मी आता जसं तुम्हाला सांगितलं, क्लासमध्ये आपण जे तयार करतो आणि जे ब्लाउजेस तयार होतात त्याचे पॅटर्न खूप सुंदर दिलेले आहेत. आणि बरं. त्याच्यामध्ये इंडियन, वेस्टर्न असं पण नाही की फक्त ब्लाऊज म्हणजे इंडियन साडीवरती असं नाहीये. तुम्ही तो लेहंग्यावरती घाला किंवा वेस्टर्न आउटफिट्स वरती घाला तरी ते असे वेगवेगळे पॅटर्न आहेत. इव्हन ऑफ शोल्डर, नवीन जे ट्रेंडिंग आहेत ना ते खूप सारे आहेत. सो तुमचं ते दुकानच रेडी होणार आहे. म्हणजे बरं. दाखवण्यासाठी तुम्हाला ते इनफ आहे. ओके. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंटच मी म्हणते की मी स्टुडंटला सांगते की जे तुम्ही इथं बनवणार आहे ती तुमची इन्व्हेस्टमेंटच आहे फ्युचरसाठी, ज्यातून तुम्हाला काम भेटणार आहे. बरं. तर ते एक तुम्ही क्लासमध्येच बनवता. दुसरी गोष्ट म्हणजे जे आहे ते जे मशीन आहे, आता बऱ्याच जणांच्याकडे घरी मशीन असतं, पण ते मशीन जरी कुठलं आहे त्याला फक्त एक पार्ट जो आहे तो मशीनचा बसवावा लागतो. जर तुमची, मी म्हणतच नाही की लगेच तुम्ही नवीन घ्या, तो एक पार्ट छोटा जर त्यांच्या मशीनला बसत असेल तर ती मशीन ओके आहे. ओके. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग नंतर तुमचं तुम्हालाच कळतं शिकताना की आपल्याला कधी मशीन घ्यायची आहे, आपल्याकडे लोक किती विचारतायत, येत आहेत. म्हणजे खर्च नाहीच आहे जवळपास. खर्च नाही, क्लासचा जो खर्च आहे तो फक्त क्लासेसचाच खर्च आहे, बाकी कुठलाही खर्च याच्यामध्ये नाही. ओके. महिने 3 लागतात. किती इन्कम करू शकतो एखादी व्यक्ती किंवा एखादी महिला, एखादी मुलगी शिकल्यापासून तिची इन्कम ॲव्हरेज, म्हणजे तुमच्याकडे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्याहून सांगायचं झालं तर किती दिवसामध्ये किती इन्कम सुरू करू शकतो, जनरेट करू शकतो एखादा व्यक्ती? आता आपल्याकडे काही स्टुडंट आहेत एकदम इमिजिएट त्यांनी स्टार्ट केलेलं आहे. क्लास चालू असताना, म्हणजे 3 महिन्याचा आपला कोर्स आहे, 2 महिन्याचा झाल्यानंतरच त्यांनी चालू केलेलं आहे ऑर्डर्स घेणं, आणि तेव्हापासूनच त्यांचा इन्कम चालू झालेला आहे. तर अशा तुम्ही पुढे जर बघितलं तर स्टार्टिंगला तुम्हाला 30,000 रुपये मिळू शकतात महिन्याला. आणि तेच तुम्ही 2-3 महिन्यानंतर 50,000 आणि त्याच्या अभाव तुम्ही, मग लिमिट नाही, स्काय इज द लिमिट आहे. तुम्ही आपोआपच तुमची स्किल वाढवता आणि हे करू शकता. ओके. लोकही वाढतील, मशीन्स वाढतील, ऑर्डर्स वाढतील, ते पुढे काही ते तुमची स्किल आहे, ती स्किल आहे की तुम्ही किती पुढे वाढवायचं ते. ओके. जसं आता आपण सांगितलं की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस आहेत. ऑनलाईन पण 3 महिन्याचाच कोर्स असतो? ऑनलाईन पण 3 महिने, ऑफलाईन पण 3 महिने. हे सगळं जे नॉलेज आहे ते ऑनलाईन मध्येही दिलं जातं आणि ऑफलाईन मध्येही दिलं जातं. ऑफलाईनमध्ये काय होतं, बऱ्याच लोकांचं असं असतं की इंडियन टेंडन्सी आहे, समोरासमोर जोपर्यंत मी तुम्हाला भेटत नाही, बघत नाही, बोलत नाही, तुमच्या हातून शिकत नाही, तुम्ही काम केलेलं पाहत नाही हातात घेऊन, तोपर्यंत. काही लोकांना जर ऑफलाईन क्लासेस करायचे असतील आणि त्यांना रिलोकेट व्हायचं असेल समजा तुमच्या क्लासेसच्या इकडे आजूबाजूला, तर तिकडे राहण्याची वगैरे अशी काही सोय असते का तुमच्याकडे? आहे, सोय आहे. लेडीजचे पीजीचे हे आहेत, जवळच आहेत, एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती, तिथं राहतात आणि करतात. बाहेरचे भरपूर आहेत स्टुडंट जे येऊन करतात. आणि ज्यांना ऑनलाईन करायचंय ते ऑनलाईनही करू शकतात. ऑनलाईन पण खूप उत्तम करू शकतात. तुम्ही जसं म्हणता की बोलू शकत नाही, ऑनलाईन मध्ये म्हणजे मी स्वतः पण असते शिकवायला, तर ते समोरासमोर आम्ही शिकवतो. असं नाही की आम्ही व्हिडिओ पाठवला आणि रेकॉर्डेड व्हिडिओ नसतात, तर ते लाईव्हच असतो. तुम्ही स्वतः तिकडे बनवताय, आम्ही इकडे बनवून दाखवतोय आणि कसं बनवायचं म्हणजे लाईव्हच असतं. म्हणजे जास्त मोठा काही असं गॅप, जास्त मोठा गॅप नाही येत ऑनलाईन मध्ये. काम तुमच्याकडून ते करून घेतलं जातं. ओके. होमवर्क. ओके. त्याच्यातून ते होमवर्क म्हणजे क्लासमध्ये पण होतोच आणि राहिलेलं तुम्हाला होमवर्क तो ऑफलाईनला पण असतो, ऑनलाईनला कुठे गेलं तर तो होमवर्क असणारच आहे, तुम्ही एखादं हे करताय तर. ओके. आता मला माहित नाही बाहेर ब्लाऊजचे रेट काय आहेत, शिवून घेण्याचे वगैरे काय आहेत ते तुम्ही सांगा. आणि त्याच्यानंतर म्हणजे
जसं तुम्ही सांगितलं टेलर टू डिझायनर हा कोर्स आहे हा. हम्म. म्हणजे एखादी महिला, आता फॉर असं एक्झाम्पल आपण पकडूयात की मुलगी, महिला कोणीही असो, हा. ती पहिलं थोडंफार काही शिवत होती, ब्लाउजेस वगैरे करत होती सोसायटीमध्ये, तिच्या गल्लीमध्ये, आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे कोर्स केल्याच्या नंतर पहिले जर ती 100 रुपये घेत असेल, किती घेते मला माहीत नाही ब्लाऊजसाठी, तर कोर्स करून शिकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही असे चेंजेस येतील का की त्याचे रेटसुद्धा ती वाढवून किंवा मागवू शकते? तिप्पट रेट वाढतो. बरं. म्हणजे तिप्पट रेट वाढतो. म्हणजे हे अगदी म्हणजे मी ठामपणे सांगते की तो वाढतो. हं. का वाढतो? कारण काय आहे, ते पहिले जे स्टिच करतात त्याच्यामध्ये फिनिशिंग हा खूप जास्त, म्हणजे त्यांना आल्यानंतरच असं कळतं की तिथं बघितल्यानंतरच असं कळतं हे असं पण असतं का? असा प्रश्न. मी इतके वर्ष झालं स्टिच करतेय, हं. पण हे असं पण असतं का? असं दिसू शकतं का? असं होऊ शकतं का? तर ते तुमच्या समोर आहे, बघा. आणि त्यांची स्किल खूप फास्ट चेंज होते आणि त्याच्यामध्ये त्यांना तिप्पट रेट भेटतो. तिप्पट म्हणजे काय? एखादी महिला जर 300 रुपये घेतेय, हं. तर ती 800 पासून पुढे ती स्टार्ट करते. ओके. हां. आणि त्यांना तो रेट मिळतो. तसे कस्टमर पण भेटतात. तुम्ही स्किल तसं द्या, लोकांना तसं द्या, तसं तुम्हाला रेट भेटेल. ओके. जसं मॅम आत्ता तुम्ही सांगितलं की हे व्हरायटी ऑफ लेडीज म्हणजे अनलेडीज, पहिले तर मला हा प्रश्न विचारू द्या बरं की हे फक्त लेडीजच करू शकतात? नाही, जेंट्स पण करू शकतात. आहेत तुमच्याकडे जेंट्स असे करणारे? लेडीज जास्त प्रमाणात आहेत. हां, पण Gents जेंट्स कमी आहेत. हो, हो. ओके. मग हे काम आणि कारण आमच्याकडे खूप सारे लेडीज टेलर आहेत, हां. म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवणारे, असं तर तुमच्याकडे येतात का की असं तुम्हीच बघा प्रोफेशनल? ना, तुम्हीच आता बोलले की आमच्याकडे हां, खूप सारे लेडीज टेलर टेलर आहेत. हां. तो टेलर हा त्यांना नको आहे. त्यांना हां. टेलर म्हणणार नको डिझायनर. आहे. त्यांना जर तुम्ही डिझायनर बनला तर किती छान वाटेल. पण ते डिझायनर हे त्यांच्या कामातून ओळखलं गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना तयार करतो. ओके. हां. खूप छान. म्हणजे मुलांसाठी सुद्धा येस, येस. हे कोर्सेस हो, आहेत आणि ते आहेत. सुद्धा याच्यातून करू बिझनेस शकतात. जनरेट करू शकतात. बऱ्याचदा काय होतं की मुलींना आजकाल सोसायटी खूप फॉरवर्ड झालेली आहेत, तरीसुद्धा बऱ्याच भागांमध्ये असं आहे की थोडा मुलींना सपोर्ट मिळत नाही, बायकांना सपोर्ट मिळत नाही. मुलगी आता फॉर एक्झाम्पल, एखादी मुलगी जर म्हणेल की मला शिकायचं आहे, तर तिचे आईवडील तिला सपोर्ट करतील. पण ती आज जर म्हटली की मला हा कोर्स करायचा आहे, तर काही लोक सपोर्ट करणार नाहीत. अरे तू शिक, मोठी हो, नोकरीला लाग, असं काहीतरी कर, असं म्हणतील. हो. हे असं काही शिकून काय होणार आहे तुझं, तर ते सपोर्ट करणार नाहीत. तर याच्यामध्ये मग मुलीचे आईवडील असतील किंवा एखादी मॅरिड लेडी आहे, तिचा नवरा असेल किंवा तिचे सासू सासरे असेल, हे सपोर्ट त्यांनी कसा केला पाहिजे, एक्सपेक्टेड कसा असायला पाहिजे? पहिली गोष्ट तर महिलांमध्ये खरं सांगायचं तर खूप करण्याची इच्छा आहे. हम्म. म्हणजे मी आता इतक्या महिला पाहिल्यात, इतक्या हजारो रोज बघतीये, म्हणजे येतात आमच्याकडे, त्यांच्याशी बोललं जातं आणि त्या लिटरली आले की ओपन होतात खूप. म्हणजे त्यांना सांगावंसं वाटतं की माझी परिस्थिती काय आहे, किंवा नुसती परिस्थिती म्हणजे पैशानी नसती, ती मेंटली पण असते. बरोबर. मेंटली त्यांचं जे खच्चीकरण झालेलं असतं, हम्म. किंवा असं तू काहीच नाही करू शकत, तुला काही येतच नाहीये, येणार नाहीये, असंही असतं. हम्म. तर ते जे आहे ना, ते मेंटली जी परिस्थिती आहे त्यांनी पण खूप जास्त हे झालेले असतात. तर मला असं वाटतं की एक चान्स तर त्यांना दिला पाहिजे. हम्म. एक चान्स तर दिला पाहिजे. त्यांची जर इच्छा आहे ना, तर तो चान्स त्यांना मिळाला पाहिजे. हम्म. पण त्याच चान्समध्ये आहे ना, ते त्याचं सोनं पण करू शकतील. हम्म. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एक महिला जर चांगलं काम करत असेल तर खरोखर तिच्या हातात जर पैसा असेल, आपण प्रत्येक वेळेस आहे ना, पुरुषांचं असं आहे की वेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं नाही पाहिजे. म्हणजे तिच्याकडे पैसा आला तर ती खूप जास्त हे होईल, हे पूर्वी असायचं. पण आत्ताच्या मुलांची पण इच्छा आहे की मुलींनी काम केलं पाहिजे. इच्छा काय, गरज आहे. गरज पण आहे, पण इच्छा आहे. म्हणजे एक माझ्याकडं लेडीज आली, ती आता आमच्याकडे क्लासमध्ये आहे. ती पहिले बोलली की माझ्या नवऱ्याची इतकी इच्छा आहे की मी काम केलंच पाहिजे. मग काम नाही करत म्हणून मला इतकं त्रास होतो की तुला काही येतच नाही, तुला जमतच नाही, तुला बोलायलाच नाही जमत, मग तुझ्या हातून काय होणारच नाहीये. तर तिने मला विचारलं, मॅडम मी खरंच करू शकेल का? मग तो कॉन्फिडन्सच गेलेला आहे. पहिले आमचं काम आहे तो कॉन्फिडन्स बिल्ड करणं आणि मग ते शिकवणं. आणि आम्ही तेच काम करतो. पहिले तो त्यांचा तो कॉन्फिडन्स आहे तो पहिले बिल्ड करून त्यांना क्लासमध्ये व्यवस्थित शिकवलं जातं. घरच्यांचा सपोर्ट फार महत्वाचा. घरच्यांचा सपोर्ट फार महत्वाचा आहे आणि तो केला पाहिजे असं मला वाटतं. आणि बऱ्याच घरांमध्ये असं असतं की सपोर्ट असतो, पण ते महिलेचं हे असते की रिझन उगीच द्यायचे. म्हणजे नाही का, मला करायचं होतं मला, पण असं झालं, मग मला करायचं होतं. तुम्ही पहिले मेंटली हे व्हा. तुम्ही सगळं विचारांमुळे खूप प्रॉब्लेम होतो. विचारांनी सक्षम असाल ना, आणि ती करण्याची एकच पॉझिटिव्ह माइंड ठेवा की मला बस करायचंय, बस. याच्यामध्ये मागे ओढण्यासाठी करायचं होतं पण मला आता काय, आता असं झालंय, करायचं होतं पण आता माझ्या मुलाचं हे, आता करायचं होतं पण
बघू मग थोड्या दिवसांनी अजून बघू, पुढं पुढं ढकलायचं काहीच कारण नाहीये. हे महिलांसाठी पण आहे. आणि मी ज्यांना घरातून सपोर्ट आहे त्यांना म्हणेल की महिलांनी उतरा आणि करा. ज्यांना सपोर्ट नाहीये त्यांना म्हणते खरोखर सपोर्ट करा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहा. वेळ अशी कधीही कुठलीही येऊ शकते जेणेकरून ती महिलांच्या हातात काहीतरी असलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, इन्कम सुरू करण्यासाठी. बरोबर. तर त्यांना त्यासाठी उभं करा असं मला वाटतं. तहान लागल्यावर विहीर खोदू नका, तर ती आधीच तुमच्याकडे असली पाहिजे. बरोबर. खूप छान. असे काही एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. हे एक्झाम्पल्स मला रोड मॅप सारखे वाटतात, म्हणून मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये ना असे काही एक्झाम्पल्स असले तर विचारतो की एखादी लेडीज जी अशा ॲडव्हर्स कंडिशनमधून तुमच्याकडे आली, स्वतःचा बिझनेस उभा केला किंवा घरचे तिला सपोर्ट करत नव्हते, पैसा बघितल्यावर सपोर्ट करायला लागले, काहीही असे एक्झाम्पल्स हवेत की जेणेकरून जे हा पॉडकास्ट बघणाऱ्या ज्या काही लेडीज आहेत, जेंट्सही असतील, ते थोडे इन्स्पायर होते. आत्ता मी सांगितलं सेम आहे की एक महिला आली आणि इतकं तिचं खच्चीकरण झालं होतं. ऍक्च्युली तिला घरातून सपोर्ट पहिल्यांदा मिळाला, तिने काहीतरी दुसरीकडे क्लास लावला पण तो क्लास फेल गेला. मी लिटरली असं सांगते की मी कुणाचंही मला ह्याच्यामध्ये हे करायचं नाही की तिथं ती म्हणे की शिकवलंच नाही. म्हणजे शिकवताना पण त्यांनी हे केलं, घरातलं प्रेशर वेगळं की मी पैसे भरलेत आणि तिचं प्रेशर वेगळं की मला हे शिकवत नाहीयेत, म्हणजे नीट शिकवलं नाही किंवा हे नाही. त्यातून मग तिला आता बोलले की तू घरी बस, तुलाच नाही जमत आहे. हे घरच्यांचा सपोर्ट. पण आपण बघा एखाद्या शाळेतल्या मुलीला जर नाही आलं तर आपण काय करतो, तुला येईल तू परत कर किंवा हे कर. पण ते महिलांना ते भेटत नाही ना. असं वाटतं की आता चान्स दिलेला, तू काही केलेलंच नाहीयेस आणि तुला काही जमणारच नाहीये. इथं जी भूमिका ती होते ना तर ती नाही यायला पाहिजे. त्यातूनच तिने काय केलं, कुठेही पैसे जमव केले, काहीतरी सोनं हे केलं आणि मग ते माझ्याकडे आली आणि ती बोलली मॅडम प्लीज मला खरोखर मी नाही करू शकत आहे का, असं माझ्यामध्ये काही कमी आहे का. तर त्यातूनच तिचं थोडासा आम्ही कॉन्फिडन्स बिल्ड केला आणि ते काम सगळं शिकवलं आणि उत्तम आणि खूपच उत्तम आता बिझनेस करते ती. तिच्याकडे कंटिन्यू कस्टमर्स आहेत, ते कस्टमर्सना ती चांगलं बनवून देते आणि आता तिचा विचार चाललेला आहे की मला बुटीक पण हे करायचंय आणि ऑलमोस्ट ती आता महिन्याला 75,000 कमवतीये. अरे वा, एवढं छान आहे, एवढं छान करते. आता जसं तुम्ही बोललात की क्लासेस, मला प्रश्नच हा विचारायचा होता की तुम्ही त्याच्यातच उत्तर दिलेत कदाचित, किंवा याच्यापेक्षा वेगळं काही असेल तर सांगू शकता नक्की, की हे जे आता शिकायचं तर आहे, हा पॉडकास्ट बघून बऱ्याच लोकांना वाटलं की आपण शिकलं पाहिजे, केलं पाहिजे, याच्यामध्ये स्कोप पण आहे, पैसा पण आहे, सगळं आहे. परंतु तुम्ही जसं शिकवता तसे बरेच असे इन्स्टिट्यूट म्हणा किंवा छोटे मोठे क्लासेस असतील, तर तिथे शिकलं तर त्यांना काही प्रॉब्लेम येऊ शकतो का सरळ साधा प्रश्न आहे की तुमच्याकडेच का शिकावं त्यांनी? मी सगळ्यात महत्त्वाचा तो पॉईंट आधीच हे केला की टेक्निकली शिकवा. जे काही शिकायचं आहे ना ते पहिले टेक्निकली शिकवा. म्हणजे तुम्ही बॉडी मेजरमेंट घेणं आपण शिकवतो, पण ते इथं का टाकायचं आहे, इथं ते किती आलं पाहिजे, तुमचं नेक किती आला पाहिजे. मग आणि आता कसं आहे, पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. नुसतं गोल केलं, चौकोन केलं आणि त्रिकोण केलं की तुमचं काम झालं असं होत नाही. मध्येच तिथं कॉलर येते आणि उंच येतं, मध्येच त्याला नेक कमी जातो, मध्येच तुम्हाला शोल्डर एखाद्याला कमी पाहिजे, मध्येच जास्त पाहिजे. त्या सगळ्याचे आम्ही फॉर्म्युले रेडी केलेले आहेत. ते फॉर्म्युले आपण स्टुडंटना देतो आणि मग त्याच्यातून त्यांना ते करणं पण सोपं होतं. आणि एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकच फॉर्म्युला सगळ्यासाठी नाही आहे. तुमची साईज जर कमी असेल तर 28 साईज आहे, त्याच्यापासून 45+ कितीही साईज असू दे त्याच्यापर्यंत तुम्हाला बनवताना कधी प्रॉब्लेम येणार नाहीत. म्हणजे साईजचंही तिथे हे नाही आहे. पूर्वीचं जे होतं ना ते एकच साईजमध्ये एक फॉर्म्युला दिले, सगळ्या साईजला वापरा, म्हणूनच बसत नाही. एकाला बसते, एकाला बसत नाही फिटिंग. तुम्हाला समोरच्याला देताना टेन्शन नाही आलं पाहिजे, तुम्हाला समोर देताना आनंद झाला पाहिजे. तर तोच आनंद इथे भेटतो की समोरच्याला जे हवंय ते मिळतं आणि ते टेन्शन जे असतं की अरे आता हे ट्राय करणार आहे, माझं गडबड झाली का, हे झाले का, हे असं इथे होतच नाही आपल्या स्टुडंटकडून. तर जो कॉन्फिडन्स आहे ना तो कॉन्फिडन्स इथे मिळतो. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी असं बोलले की असं सांगतात की अरे 2 इंच इकडे वाढवा आणि हे करा. म्हणजे हे मला स्टुडंटकडून कळालं की अहो मॅडम आम्ही आधी शिकलो होतो तिथं असं होतं की इकडून 2 इंच वाढवा, मग हे थोडं कट करा आणि ऍडजस्ट करत शिकवतात. म्हणजे हे ऍडजस्ट करा, इथं जास्त झालंय कापड, नाही कट करून टाका आणि स्टिच करून टाका. आपल्याकडे हा प्रकारच नाहीये. म्हणून म्हटलं टेक्निकली नॉलेज पूर्ण दिलं जातं इथे आणि टेक्निकलीच शिवलं जातं. तुम्हाला कुठेही एवढंसं कमी जास्त असं होतच नाही. पण फॅशन इंडस्ट्री रोज चेंज होते, तसेच ब्लाऊजचे जे काही डिझाईन्स आहेत त्याही रोज चेंज होत असतील.
3 महिन्यामध्ये सगळं शिकवलं जाऊ शकतं? 3 महिन्यामध्ये सगळं शिकवलं जातं आणि 3 महिने मी तुम्हाला सेम बोलले की 3 महिन्यानंतर अजून कुठली नवीन डिझाईन मार्केटमध्ये आली तर तुम्ही ते डिझाईन करू शकता. आणि त्याचा बेसिक फॉर्म्युला त्यांना कळलेला असतो. बेसिक फॉर्म्युला कळलेलं आहे की आपल्याला कसं नवीन डिझाईन तयार करायचं आहे, ह्याच्यामध्ये नवीन क्रिएटिव्हिटी कशी करायची आहे, हे त्यांना कळलेलं असतं आणि ते बनवू शकतात. आता हा बिझनेस जसा मला कळला आत्तापर्यंत सगळ्या पॉडकास्ट संपूर्ण पॉडकास्ट ऐकल्याच्या नंतर की एक म्हणजे तुम्ही डिझायनर बनताय, टेलरचे डिझायनर बनताय, Yes. ब्लाऊज परफेक्टली शिवताय आणि शिवलेले ब्लाऊज तुम्ही कस्टमरला विकू शकता किंवा लेडीजला देऊ शकता. ते ह्याला अजून एक्सप्लोर किंवा मोठं कसं करू शकतो? ह्याला मोठं प्रश्न. करायचं पहिली गोष्ट तर हे बेसिक जर तुमचं चांगलं झालं तर तुम्ही खूप चांगला इन्कम. याच्यानंतर ॲज अ डिझायनर म्हणून तुम्हाला जे द्यायचं आहे म्हणजे डिझाईनमध्ये जी क्रिएटिव्हिटी, आता हा बेस आहे, हम्म. कपडे शिवणं हा बेसिक हे आहे. बरं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा तुम्हाला वर्क करून द्यायचं आहे, तुम्हाला कुठे हँगिंग्स करून द्यायचे आहेत, कुठे लटकन करून द्यायचे, तुम्हाला वाढवायला भरपूर स्कोप आहे. बरं. भरपूर स्कोप आहे आणि तो मी तुम्हाला बोलले की आपण करतानाच असं करतो की तुम्ही इंडियन वेस्टर्न दोन्ही प्रकार आपण शिकवतो ह्याच्यामध्ये. असं नाही की इंडियनचे 4 प्रकार घेतले असं नाहीये. तुम्ही लेहंग्यावरती वापरू शकता, इव्हन प्लाझोवरती वापरू शकता, इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये वापरू शकता. त्याच्यामुळे त्यांना कुठेही हे थांबत नाहीये. Okay. कुठल्याही कस्टमरला त्यांना मी हे नाही करत असं नाही होणार आहे. तर तो सगळ्यात मोठा त्यांचा बिझनेसचा प्लस पॉईंट असेल. आणि फिनिशिंग जे आहे ते फिनिशिंग त्यांना एक नंबर मिळणार आहे, हे पण मी तुम्हाला सांगते. जे कपड्याचं फिनिशिंग असं म्हणजे बरेच स्टुडंटने आम्हाला बोलले की हे जे मी इथं शिवले, मला लिटरली मी जेव्हा क्लायंटला देते तेव्हा क्लायंट बोलतात एकदम पूर्ण रेडीमेड असल्यासारखं तसंच दिसतं. कारण जे आपण मटेरियल स्टुडंटला मटेरियलचं पण जाण करून देतो की कुठलं मटेरियलला कसं स्टिच करायचं आहे, कुठली साडी असेल तर त्यांना कसं सजेस्ट केलं पाहिजे, त्याचं डिझाईन पण बनवायला छोटे छोटे जे डिझाईन आहेत ते डिझाईन बनवून त्यांना दाखवलं कसं पाहिजे. मग तुम्हाला म्हणून म्हटलं टेलर पासून डिझायनर पर्यंतचा पूर्ण हा 3 प्रवास महिन्यामध्ये डिझाईन करणं शिकू शकतो आपण? म्हणजे डिझाईन करणं म्हणजे आपण जे डिझाईन हाताने जे बनवतो समोरच्याला कसं स्केच जसं बनवतो ते सिम्पल याच्यामध्ये पण ते बनवून दाखवतोय. त्यांना कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे. तो मेसेज कन्वे एवढा मेसेज कन्वे झाला पाहिजे. तुम्ही फक्त हे घ्या आणि हे स्टिच करा असं नाही. तुम्ही ते पेपरवरती बनवा, ते दाखवा त्यांना. इथं हे नेक असा येईल, तुमचं ही स्लीव्ह अशी बसेल, ह्याला आपण अजून असं जास्त छान बनवू शकतो. आणि हीच तर ओळख आहे की तुम्ही डिझायनर पर्यंत नेता तुम्हाला. म्हणजे 3 महिन्यामध्ये डिझायनर बनू शकतो. येस बनवू शकतो. हेच या पॉडकास्टचं मॉरल ऑफ द स्टोरी आहे असं मला वाटतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपला पॉडकास्ट बघणारे जे प्रेक्षक असतील, रील बघणारे प्रेक्षक असतील, त्यांना जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, ऑफलाईन क्लासेससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, ऑनलाईन क्लासेससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, काय प्रोसेस आहे? मी असं म्हणेल ज्यांना ऑफलाईन क्लासेससाठी ॲडमिशन घ्यायचंय एकदा व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर तुमच्या डोळ्यांनी बघा स्टुडंट काय काम करतायत, स्टुडंटनी काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला सगळं बघायला मिळेल. स्टुडंटला तुम्ही विचारू शकता, त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट तुम्ही कनेक्ट होऊ शकता की इथं काय शिकवतात काय नाही. त्याच्यातूनच तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल. आधी बघा स्वतः आणि मग विश्वास ठेवा. बरोबर. त्यासाठी घरातून बाहेर पडा. म्हणजे कसं होतं फोन करून काय जरा माहिती मिळेल का, जरा हे होईल का, असं नाही होणार. स्वतः बाहेर पडा ना. ऑलरेडी तुम्हाला बाहेर पडायचं आहे ना घरातून. किती सिंपल, तुम्ही स्वतः अगदी म्हणजे मनमोकळेपणाने बोलताय की तुम्ही एकदा या, एकदा या, बघा, बघितल्यानंतर डिसिजन घ्या. सिंपल आहे. किती खूप छान वाटलं मला. म्हणजे तुम्ही आल्यावरच कळेल ना की काय काम चालतं किंवा कशा नाही. आणि तुम्ही घरातून बाहेर पडण्यासाठीच करताय ना. तुम्हाला घरातून बाहेर पडायचंय आणि काहीतरी करायचंय. मग त्याने पहिले तर घरातून तर बाहेर पडा आणि बघायला तरी या. आणि तुमचं जे काही एम आहे, तुम्ही कशासाठी बघताय. आम्ही तर पहिले स्टुडंट आल्यावरच विचारतो तुम्हाला करायचं का आहे, का करायचं. स्टुडंटना असं वाटतं की हे असं का विचारतात, पण तुम्हाला का करायचं हे तुमच्याकडे जर उत्तर असेल ना तर तुम्हाला काय इथून मला बघायचं काय आहे आणि तुम्हाला जे काही करायचंय ते इथं मिळेल का हे तुम्हाला आल्यावरच कळेल. बरोबर. सो या, बघा, स्वतःच्या डोळ्यांनी बघा, स्टुडंट आहे त्यांचं काम बघा, त्यांच्याशी बोलू शकता. मी स्वतः असेल, तुम्ही माझ्याशी बोलू शकता आणि मग तुम्हाला कळेल की तुम्हाला याच्यातून नक्की तुम्ही जेवढे इन्व्हेस्ट करणार आहात आणि त्यातून तुम्हाला किती मिळणार आहे आणि तुम्ही कुठल्या लेवलला जाऊ शकता. खूप छान. म्हणजे अशा पद्धतीने ते तुमच्यापर्यंत येऊ शकतात. आणि हे मला सर्वात जास्त आवडलं की तुम्हाला करायचं आहे, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन कोर्सेस असो, तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा तुमच्या मनात काही संशय आहे, शंका आहेत, तर तुम्ही डायरेक्टली क्लासेसमध्ये येऊन तिथले जे काही अगोदरचे स्टुडंट आहेत त्यांच्याशी बोलून मग डिसिजन घेतला पाहिजे. पण घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आपण
दुनियेच्या समोर जाण्यासाठी, घराच्या बाहेर पडण्यासाठी हे करत आहोत, तर इन्क्वायरी करण्यासाठी सुद्धा एकदा घराच्या बाहेर 100% पडलं पाहिजे. आणि मी असं म्हणेन, तुम्ही तर याच, पण तुमच्या बरोबर तुमचं डिसिजन घ्यायला जे तुम्हाला मदत करणार आहेत त्यांनाही घेऊन या. बरेच वेळेस असं होतं की आल्यानंतर आवडतं तर खूप, इच्छा तर होती, यांना पण विचारून मला आता सांगते. आईला विचारायचंय, मग मला नवऱ्याला विचारायचंय, हे जर असे जर आहे तुमच्या डिसिजनला, कारण त्यांनाही कळू दे, जे ऍडमिशन करून देणार आहेत त्यांनाही कळू दे की आपण कुठे ऍडमिशन करतोय, कशासाठी करतोय. तो कॉन्फिडन्स त्यांना आल्यावर तुम्हाला नक्की मदत होणार आहे. नक्कीच. हा. खूप छान. अं, अजून काय आहे मॅम सांगण्यासाठी? अजून काही नाही, मी महिलांना एवढंच सांगू शकते, कुठलाही दिवस तुमचा म्हणजे लेट झालं याच्यापेक्षा आज मी काय चांगलं करू शकते ह्याचा विचार करा आणि पाऊल लवकर उचला, तुम्हाला जास्त, आणि आनंदी राहा. थँक्यू सो मच मॅम. खूप छान. म्हणजे मागे आपण एक आरीवर्क रिलेटेड पॉडकास्ट सेजल मॅमसोबत केला होता आणि खूप व्हॅल्यू ॲड झाली बऱ्याच महिलांच्या लाईफमध्ये. आणि हा सुद्धा पॉडकास्ट तोच आहे की वन स्टेप अहेड जाऊन आपण आपल्या लाईफमध्ये अजून काहीतरी स्किल्स शिकल्या पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, पैसे कमवलं पाहिजे, फार गरजेचं आहे, फॅमिली जपली पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वतःच्या पायावरती उभा राहतो ना, तो कॉन्फिडन्स खूप वेगळा असतो. त्या कॉन्फिडन्सला कुठेच तोड नाही. तुम्हाला ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे असतील सेजल मॅमच्या, त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा तिथे पोहोचण्यासाठी त्या सर्व आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मिळून जातील. तुम्ही तिथून मॅमसोबत रीच आऊट करू शकता. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनात या पॉडकास्टला घेऊन काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. त्या प्रश्नाची उत्तरसुद्धा मॅमकडून आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. पॉडकास्ट लाईक करायचा आहे, कमेंट करायचे आहेत, जे तुमच्या मनात येईल ते कमेंट करू शकता. चांगलं वाईट आम्ही कुठे चुकत असू ते सुद्धा तुम्ही आम्हाला नक्कीच सांगू शकता, कारण तुम्ही जे काही सजेशन देता त्याच सजेशनमध्ये आम्ही सुधार करून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं की असे जे पॉडकास्ट असतात ते, याची गरज कदाचित तुम्हाला नसेल, तर जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत पॉडकास्ट पाठवणं, पुढे शेअर करणं अत्यंत गरजेचं असतं. ते पुण्याचं काम असतं. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच मॅम. पुन्हा एकदा खूप छान आणि लोक उपयोगी असा पॉडकास्ट झाला असं मी म्हणेन. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके.